आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील नामपूर येथील इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून नागरिकांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे। वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काँक्रिटीकरण न झाल्याने नागरिकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नामपूरमधील दाट लोकवस्ती असलेल्या इंदिरानगर परिसरातील मुख्य रस्ता प्रत्येक पावसाळ्यात जलमय होत आहे। यंदाही मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। वाहन चालक, पादचारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे। पाण्याखाली खड्डे लपल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ग्रामपंचायतीकडे लेखी आणि तोंडी पाठपुरावा करण्यात आला। लोकप्रतिनिधींचेही लक्ष वेधण्यात आले, मात्र आजपर्यंत केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला या मार्गावरून जाणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नरेश अहिरे, सोनू पगारे, प्रदीप पोद्दार, गणेश पगारे आणि इतर नागरिकांनी ग्रामपंचायतीने तातडीने रस्त्याचे काँक्रिटीकरण करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। यासोबतच इंदिरानगरसह स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी, आनंदनगर, अरिहंतनगर, कस्तुरचंदनगर, मुसळेनगर आणि राजमाता जिजाऊनगर या भागांमध्येही पिण्याचे पाणी आणि रस्त्याची गंभीर समस्या असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या नाहीत तर आगामी ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींविरोधात मतदानावर बहिष्कार टाकला जाईल। विकासाच्या घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कामे व्हावीत अशी नागरिकांची ठाम मागणी आहे। आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येची कितपत दखल घेते आणि इंदिरानगरसह इतर नववसाहतींना या पावसाळी संकटातून केव्हा दिलासा मिळतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। हा रस्ता इंदिरानगरला जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे। तर तुम्ही बघू शकता की इथे किती पाणी संगळलेलं आहे। तर प्रशासनाने याची दखल घ्यावी। अक्षरशः लहान शाळेकरी मुलांना जाण्यायेण्याची खूप त्रास होतो आहे व बाजूला सरकारी हॉस्पिटल आहे, इथं यशोरत्न हॉस्पिटल आहे। तर पेशंटांची सुद्धा गैरसोय होते, इथं गाड्या लावायला किंवा यायला सुद्धा जागा राहिलेली नाही आहे। तर याची प्रशासनाने दखल व्यवस्था घ्यावी। तर नामपूर येथील इंदिरानगर भागातील मुख्य रस्ता हा पाण्याखाली गेला आहे। पावसाळ्यात दरवर्षी हा रस्ता पाण्याखाली जातो। येथील नागरिकांना जाण्यासाठी मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागतो। तर ही वसाहत गेल्या 50 वर्षापासून तयार झाली आहे, मात्र या 50 वर्षापासून या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा हा काँक्रिटीकरणाचा पक्का रस्ता तयार झालेला नाही। तसेच मालेगाव रोड लगत ही स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी असेल, अरिहंतनगर असेल, मुसळेनगर असेल, तर अनेक अशा नववसाहतीमध्ये पिण्याचे पाण्याची सोय नाही, पक्के रस्ते नाही। तर प्रशासनाने यावरील तोडगा न काढल्यास आम्ही नागपूर येथील नागरिक ग्रामपंचायती मतदान तसेच विधानसभेतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रशासनाला इशारा देत आहोत।